नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडई। बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे सध्या संपूर्ण महाराष्ट्राने लक्ष वेधले आहे। या प्रकरणात आता एक नवीन आणि मोठी अपडेट समोर आली आहे। सामाजिक कार्यकर्ता तृप्ती देसाई यांनी थेट पोलिसांवरच गंभीर आरोप केले आहेत। त्यांनी आरोप केला आहे की वाल्मिक कराड यांच्या जवळच्या 26 पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणात त्याला मदत केली आहे आणि याचे पुरावे देखील त्यांनी आज बीडच्या पोलीस अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले आहेत। चला तर पाहूया सविस्तर काय आहे हा संपूर्ण प्रकार। आज बीड मध्ये तृप्ती देसाई यांनी थेट अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांढरकर यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी मोठ्या विश्वासाने एक पेन ड्राईव्ह दिली, ज्यामध्ये व्हिडिओ क्लिप्स, फोटोज आणि काही लेखी पुरावे असल्याचा दावा त्यांनी केला आहे। तृप्ती देसाई म्हणाल्या की वाल्मिक कराड यांच्यावर कारवाई होण्यासाठी मी आज स्वतः बीडला आले आहे। या प्रकरणात जवळपास 26 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी वाल्मिक कराडच्या संगनमताने काम करत होते। याचे सर्व पुरावे आज मी पोलिसांना दिले आहे। या पेन ड्राईव्ह मध्ये व्हिडिओ फुटेज, काही महत्त्वाचे फोटो आणि 12 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देखील आहेत। हे सर्व पुरावे मिळून यामधून हे स्पष्ट होतंय की काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची भूमिका संशयास्पद आहे। तृप्ती देसाई यांनी सांगितलंय की हे सगळे अधिकारी आणि कर्मचारी बीड जिल्ह्यातले आहेत, त्यामुळे यांच्यावर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे। यांच्यावर फक्त चौकशी नाही तर गोपनीय चौकशी करून लवकरात लवकर कारवाई व्हायला हवी। तृप्ती देसाई यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट सांगितलंय की या प्रकरणात जे 26 अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांना बीड जिल्ह्याबाहेर तातडीने बदली करावी, कारण हे सगळे अधिकारी या गुन्ह्याच्या तपासावर परिणाम करू शकतात। त्यांनी पुढे असे देखील सांगितलं आहे की माझ्या अर्जावर चौकशी केली जात आहे, मात्र हे अधिकारी व कर्मचारी एकमेकांचे जबाब सांभाळून देत आहेत, त्यामुळे ते सर्व लोक गुन्हेगाराला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। तृप्ती देसाई यांनी अजून एक मोठा मुद्दा उपस्थित केला आणि सरकारकडे थेट मागणी केली आहे। सध्या अधिवेशन चालू आहे, अजितदादा पवार पालकमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री स्वतः म्हणाले की कुणाचीही गय केली जाणार नाही, त्यामुळे हे प्रकरण तातडीने हाताळून अधिवेशन संपण्याच्या आधीच कारवाई झाली पाहिजे। यामुळे राज्यात एक सकारात्मक संदेश जाईल। तृप्ती देसाई यांनी खास करून नवनीत राणा यांच्याकडून या प्रकरणात तातडीची कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। नवनीत राणा आणि अजित पवार यांनी या प्रकरणात लक्ष घालावं, लोकांना न्याय मिळावा हे बघणं आता त्यांचं कर्तव्य आहे। इतक्या मोठ्या गुन्ह्यात जर पोलीसच दोषी असतील तर सामान्य माणसाने कुणाकडे न्याय मागावा असा थेट सवाल तृप्ती देसाई यांनी केला आहे। तृप्ती देसाई यांच्या भेटीनंतर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांढरकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी सांगितलंय की तृप्ती देसाई यांनी दिलेले पुरावे आम्ही तातडीने तपासात समाविष्ट करणार आहोत। यावर गोपनीय चौकशी होईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल। आता या संपूर्ण प्रकरणामुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। वाल्मिक कराडवर आधीच अनेक गंभीर आरोप आहेत, त्यातच त्याला पोलीस अधिकाऱ्यांची मदत असल्याचे तृप्ती देसाई यांचे वक्तव्य समोर आल्याने हा प्रकार अधिकच गंभीर बनला आहे। सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास जोरात सुरू आहे आणि यामध्ये आणखी एक नवी दिशा मिळाली आहे। तृप्ती देसाई यांच्या या कारवाईनंतर आता पुढील काही दिवस बीड जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत, कारण जर या 26 अधिकाऱ्यांवर कारवाई झाली तर हे प्रकरण एक नवा वळण घेईल आणि खरंच गुन्हेगार कोण आहेत हे स्पष्ट होईल। लोकांची मागणी आहे की आता सरकारने आणि पोलिसांनी मिळालेल्या पुराव्याची नीट चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा हे प्रकरणही इतर प्रकरणांसारखंच धुळीस मिळेल। तर मित्रांनो, ही होती बीड मधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील नवीन मोठी घडामोड। तृप्ती देसाई यांनी दिलेले पुरावे, त्यांनी कारवाईची केलेली मागणी आणि प्रशासनाची पहिली प्रतिक्रिया यावरून हे स्पष्ट आहे की येणाऱ्या काळात या प्रकरणात मोठा ट्विस्ट आणि धक्कादायक खुलासे होऊ शकते। पोलिसांची भूमिका, राजकीय हस्तक्षेप आणि या गुन्ह्याचा खरा मास्टरमाइंड याचा उलगडा लवकरच होईल का हे पाहणं देखील आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत नक्की कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या मराठी मंडई या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।